ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाही। शिंदेचे आमदार किशोर पाटलांची भाजपवर आगपाखड, तर महायुतीच्या 1 वर्षाच्या काळात एक फुटकी कवडीही आमदारांना मिळाली नसल्याचा दावा। किशोर पाटलांचा राग योग्य, भाजपने माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं पण किशोर पाटलांच्या मतदारसंघात काम केलं नाही। किशोर पाटलांच्या वक्तव्याला गुलाबराव पाटलांचाही दुजोरा। महापालिकेमध्ये आमचा महापौर होऊ दे, मागा ठाणेमधील मालवणी महोत्सवादरम्यान उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं। मुख्यमंत्री फडणवीस बिहार दौऱ्यावर, फडणवीसांच्या आज बिहारमध्ये 6 प्रचार सभा होणार असल्याची माहिती। नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आणि उद्योजक कैलास अहिरेंची 10 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप, रावसाहेब दानवेंच्या नातवासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। विरोधकांनी काढलेल्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल, परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? गृहविभाग मंत्रालयातून नाही तर भाजपच्या कार्यालयातून चालतो का, ही शंका आहे। रोहित पवारांचं ट्विट, तर भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? संदीप देशपांडेंचा सवाल। भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, सर्वसामान्यांना त्रास झाला नाही। मुंबईकरांना वेठीस धरलेल्यांवर गुन्हे दाखल, नवनाथ वन यांचं संदीप देशपांडे आणि रोहित पवारांना प्रत्युत्तर। MCA निवडणुकीमध्ये शेलारांना स्थान न मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात आहेत। सामना दावा, तर शेलार पवारांची युतीत निवडणूक लढण्यासाठी प्रचंड आग्रही। केंद्रीय पथक उद्या महाराष्ट्रात येणार, राज्यातील अतिवृष्टी बाधित नुकसानीची पाहणी केली जाणार। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या API अमोल वाघमारेंचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला। गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, मात्र परिस्थिती पाहून गोळीबार केल्याचा वाघमारेंचा जबाब। अजित पवार ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, तर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार। संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, मोहोळांची प्रतिक्रिया। अजित पवार आणि मोहोळ यांच्यामध्ये अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेणार, सूत्रांची माहिती। पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी, चंद्रकांत पाटलांची घोषणा, तर पुणे पदवीधरची जागा सोडण्यासाठी आम्ही आग्रह करू, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा, तर आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल। आगामी निवडणुकीसाठी शिंदेंना विठ्ठल शक्ती देईल, लता शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक, आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। निवडणुकीत शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसारच जागा द्या, आगामी निवडणुकांवरती शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार, अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात SIT तपास करणार, महिला IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात SIT स्थापन, तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 1 जण जखमी। भीषण अपघाताचा CCTVही समोर, ड्रंक अँड ड्राईव्हची केस असल्याचा पोलिसांना संशय। महिला एकदिवसीय विश्वचषकात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला रंगणार, क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार, नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर सामना रंगणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।